नवी मुंबईच्या राजकारणात सध्या भूकंपाचं वातावरण आहे। भाजप विरुद्ध शिंदे गट एकमेकांच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार वर्चस्वाची लढाई आणि डावपेचांचा धडाका लावला आहे। गणेश नाईक विरुद्ध शिंदे ही थेट भिडंत आता उघड झाली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही टक्कर अधिकच रंगतदार होणार आहे। यामागचं राजकारण समजून घ्यायला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी आकाश पाटील आणि आपण पाहतात आधुनिक केसरी। मंडळी, नवी मुंबई सत्तेचा गड आणि या गडावर दोन बलाढ्य सेनापतींची थेट टक्कर। एकीकडे भाजपचे वर्चस्वशाली नेते गणेश नाईक आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना। महापालिका निवडणूक जवळ आली आणि राजकारणाला वेग आला। या सगळ्यांची सुरुवात झाली जेव्हा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या सूचनेनुसार मंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार भरवला। ठाणे शिंदे यांचा बालेकिल्ला। मग हा जनता दरबार म्हणजे काय? एक इशारा, एक रणनीती। ठाणे आमच्याकडे सोडा, मुंबई आम्ही सांभाळतो, असाच काहीसा भाजपचा संकेत असावा, अशी जोरदार चर्चा रंगू लागली। हे लक्षात आल्यावर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी लगेच ठाण्यात आपला जनता दरबार भरवला। हे म्हणजे जशास तसं उत्तर। शिंदे गटाला डिचवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असताना शिंदे गप्प बसले नाहीत। भाजपकडून सातत्यानं येणाऱ्या दबावाला उत्तर देण्यासाठी शिंदेने आता नवी रणनीती आखली। आता लक्ष ठाण्यावर नाही तर नवी मुंबईवर केंद्रित केलंय। नवी मुंबई, जिथं वर्षानुवर्ष गणेश नाईक यांचं निर्विवाद वर्चस्व होतं, ज्यांच्या हातात सत्ता केंद्र होती, SIDCO, MMRDA, नवी मुंबई महानगरपालिका, सर्व काही त्यांच्या इशाऱ्यावर चालायचं। त्यांचे सुपुत्र संजय नाईक खासदार होते, संदीप नाईक आमदार होते, सागर नाईक महापौर। 2019 मध्ये नाईक कुटुंबासोबत राष्ट्रवादीच्या 48 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता। पण आता सत्तेचं गणित झपाट्यानं बदलतंय। एकनाथ शिंदे गटानं नवी मुंबईत लक्ष केंद्रित करताच माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा ओघ सुरू झाला। दिघा, ऐरोली, महापे, वाशे, कोपरखैरणे, बेलापूर अशा भागातील माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करू लागलेत। मागील काही आठवड्यातच महाविकास आघाडीतील 12 नगरसेवक शिंदे गटात सामील झाले। एकूण 53 माजी नगरसेवक शिंदे गटात आल्याचं सांगितलं जातं, जे भाजपपेक्षा खूपच मोठा आकडा आहे। या सर्व घडामोडींना गणेश नाईक यांचा बालेकिल्ल्यात भूकंप निर्माण केला। भाजपचा जुना ताकदीवरचा आत्मविश्वास हालताना दिसतोय। शिवसेनेची ही ताकद वाढू नये म्हणून भाजपने ठाण्यावर आपला फोकस टाकला होता, पण आता शिंदेंनी भाजपच्या या रणनीतीची दिशा बदलून टाकली आहे। शिवसेना गटाच्या रणनीतीला साथ देत खासदार नरेश मस्के, जे मुंबईच्या राजकारणात प्रभावी भूमिका बजावत आहेत, ते देखील SIDCO, MMRDA सारख्या संस्थांवर लक्ष ठेवून आहेत, जे पूर्वी नाईक कुटुंबाच्या नियंत्रणात होते। आता या सगळ्यांमुळे नवी मुंबईमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट संघर्ष उभा राहिलाय। शिंदे गट एकला चलो रेचा नारा देताना भाजप पासून स्वतःची वाट वेगळी करतोय। महापालिका निवडणुकीसाठी आपलं बळ स्वतंत्र उभं करतोय। यामुळे एक प्रश्न सर्वांच्या मनात आहे, भाजप आणि शिंदे गट खरंच युतीत राहतील का, की ही वाढती कुरघोडी अखेरीस तुटक्यातच संपेल? तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था शिंदे गटाची होत असल्याचं भाजपचं वर्तन सूचित करतंय। पण आता शिंदेंनी हे पटलंय की या डावपेचांना सामोर जायचं असेल तर स्वतःची ताकद वाढवणं गरजेचं आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये शिंदे समर्थकांची वाढती संख्या, माजी नगरसेवकांचा प्रवेश आणि वाढता जनाधार हे भाजपसाठी मोठं आव्हान ठरते। पुढच्या काही महिन्यात महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील आणि त्याआधी सगळं युद्धभूमीवरचं नियोजन सुरू झालं आहे। गणेश नाईक यांना गड राखण्यात यश येईल का, की एकनाथ शिंदे यांची सेना गड जिंकेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? शिंदे गट भाजपाच्या डावपेचांना राखेल का, की नवी मुंबईवर पुन्हा गणेश नाईक यांचं वर्चस्व राहील, की शिवसेनेचा झेंडा फडफडेल? कमेंट बॉक्स मध्ये तुमचं मत नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।